नगर तालुक्यातील रुई छत्तीसची ही गाव, लोकसंख्या फक्त 3586. नगरपासून अवघे 24 किलोमीटर लांब असलेल्या या गावाला ऐतिहासिक व सामाजिक वारसा लाभलेला आहे. प्रगतशील शेतकरी व नोकरदारांचे गाव म्हणून या गावाची ओळख आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील पहिले बाल विवाहमुक्त गाव म्हणून या गावाचा गौरवही झाला. रुई छत्तीसची गावाला तसे प्रमाणपत्रही मिळाले. परंतु हेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले गाव एका वेगळ्याच मुद्द्यावर चर्चेत आले. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेनंतर हे गाव अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. कारण होते तरुणांचे लग्न जमत नसल्याचा मुद्दा. ही ग्रामसभा चांगलीच वादळी झाली. सोशल मीडियावरही अनेकांनी ही ग्रामसभा लाईव्ह केली. गावात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाविरोधात एवढी आक्रमक ग्रामसभा होण्याची ही पहिलीच वेळ होती. आता गावकऱ्यांनी या ग्रामसभेत पोलिसांना अल्टिमेटम दिलाय. 9 फेब्रुवारीपासून गावात बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. मित्रांनो, विषय समजून घेण्यापूर्वी आपण या गावाचा इतिहास समजून घेऊ. अहिल्यानगर सोलापूर महामार्गावरील हे गाव नगरपासून रुई छत्तीसची ही साधारण 24 किलोमीटर दूर आहे. अगदी छोटं म्हणजेच 1543.23 हेक्टर क्षेत्र असलेलं हे गाव जिल्ह्याभर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतं. 2011च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 3586 होती. आता ती साधारण 5000च्या आसपास गेली असेल. 2011ला येथे 760 कुटुंब राहत होती. आता कदाचित ती 1000च्या आसपास गेली असतील. रुई छत्तीसची गावाला जिल्ह्यातील पहिले बालविवाह मुक्त गाव म्हणून गौरवण्यात आले होते. आता एवढी सामाजिक व ऐतिहासिक संपन्नता असूनही हे गाव गेल्या काही वर्षांपासून एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आलंय. गेल्या वर्षी 12 फेब्रुवारीला या गावातील साई लॉजिंगवर LCBच्या पथकाने छापा टाकला. पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या या छाप्यात 11 महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांकडून येथे देह विक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचा आरोप होता. पोलिसांनी भैया उर्फ गणेश संपत गोरे, त्याचा साथीदार मनोज गावडे व राणा नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता ही कारवाई पहिल्यांदाच झाली नव्हती. महामार्गावर असलेले रुई छत्तीसची अशा कामांसाठी पूर्वीपासून बदनाम होते. यातील अनेक ठिकाणी देह विक्री व वेश्या व्यवसाय चालतो अशी तक्रार होती. परंतु काही करप्टेड पोलीस व काही पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने हा धंदा पूर्णपणे बंद करायला अडथळे येत होते. याच व्यवसायातून गाव बदनाम होतेच, परंतु गावात अशांतताही पसरली जात होती. परंतु या गंभीर मुद्द्यावर ना राजकारणी पुढे आले ना पोलीस. त्यानंतर 17 डिसेंबर 2025ला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील जय हॉटेलवर 5 बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. या 5ही तरुणी 22 ते 28 वयोगटातील होत्या. या तरुणींची झडती घेतली असता त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशी नागरिक असल्याचे नागरिकत्व सापडले. पोलिसांनी या सगळ्या धक्कादायक प्रकाराचा पंचनामा केला. अहिल्यानगर लाईव्ह 24ने याबाबत सविस्तर व्हिडिओही त्यावेळी केला होता. आमच्या या व्हिडिओनंतर खरं तर अवैध धंद्याविरोधात ग्रामस्थ एकवटले. वेटरच्या नावाखाली येथे येऊन वेश्या व्यवसाय करायचा असे या महिलांचे धंदे होते. परंतु त्या थेट बांगलादेशवरून आणल्या जात असल्याने चिंता वाढली. सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. आता याच अवैध वेश्या व्यवसाय, डान्स बार, महिला वेटर सर्व्हिस व अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. 30 जानेवारीला घेतलेल्या ग्रामसभेत या सगळ्या प्रकाराविरोधात ग्रामस्थांचा रोष पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या ग्रामसभेचे व्हिडिओही व्हायरल करण्यात आले. गावातील अवैध वेश्या व्यवसाय, कला केंद्र, डान्स बार, लेडीज सर्व्हिस सेंटर बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. गावातील सचिन भवर या युवकाने हा व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीला दिला. पोलिसांनाही निवेदन देण्यात आलं. ग्रामस्थांनी या ग्रामसभेत काही गंभीर आरोप केले. कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक पाठबळाशिवाय असे अवैध व्यवसाय उघडपणे सुरू राहणे शक्य नाही असा ग्रामस्थांचा आरोप होता. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मुंबईत दहशतवादी विरोधी पथकाने छापा टाकल्यानंतर बांगलादेशातील काही तरुणी आढळून आल्याने गावाची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली. ग्रामस्थांनी या ग्रामसभेत या सर्व प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे गावातील तरुणांचे विवाह जुळणे कठीण झाले असून बाहेरील मुली या गावातील तरुणांना नकार देत असल्याची भावना काही तरुणांनी व्यक्त केली. गावाच्या अस्मितेचा हा प्रश्न निर्माण झाल्याने आजवर कधीही न जमलेली मोठी ग्रामसभा यावेळी भरली. काही पुढारी व काही पोलीस किती हप्ता घेतात हेही काही तरुणांनी या ग्रामसभेत सांगितले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी 9 फेब्रुवारीपर्यंत येथील वेश्या व्यवसाय बंद केला नाही तर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. शिवाय या अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने पुढे आली. मित्रांनो, रुई छत्तीसतील अवैध वेश्या व्यवसाय बंद होईल का? या व्यवसायाला खरंच पुढारी पाठबळ देतायत का? तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.